ग्रामीण भागातले जर विद्यार्थ्यांची परिस्थिती तुम्ही बघितली तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की माहितीचा अभाव हा एक प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा ती मुलं या वाचनालयाशी जुळतात तेव्हा त्यांचे बरेचसे कन्सेप्ट जे परीक्षांबद्दल असतात आणि नवीन नवीन माहिती इथे आपण एक नेटवर्क बनते 100 लोक सोबत आल्यामुळे, तर ते माहितीचा अभाव हे सगळ्यात पहिले दूर होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तर मी तुम्हाला सांगितलाच की पुस्तकांच्या किमती या फार महागड्या असतात. जर बाजारात आपण ते विकत घ्यायला गेलो तितके त्या किमतीचे पुस्तकं ते ॲफोर्ड नाही करू शकत, पण त्यांना ते इथं सहज उपलब्ध होतील. त्याच्यानंतर सर्वात मोठा आहे ई कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये, की ई कनेक्टिव्हिटी इतक्या चांगल्या प्रकारची नसते, तर इथे तो सुद्धा प्रश्न त्यांचा निकाली निघतो.